दंडवत हो। करंजी येथील नामस्मरण विषयासंदर्भातलं आजचं हे 11वं आणि समारोपीय सत्र आपण घेत आहोत। लीळा सुरू आहे उत्तरार्ध 609 क्रमांकाची आणि विषय आहे भीतरी जे परमेश्वराचं जे स्वरूप आहे, मायामूर्ती भीतरांत जे काही ईश्वर स्वरूप आहे। आमचे स्वामी महादाईसांना सांगतात की बाई भीतरी असे ते बर्वे, आणि यावर महादाईसांनी प्रश्न विचारलेला आहे की ते भीतरील बर्वे स्वरूप हे काहीसे न दिसे। स्वामी सांगतात की सकळ संपत्ती जीवासी सकळ संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती ऐसे जे प्रगटे तै भीतरी जे स्वरूप असे ते दिसे। आणि भट्टोबासांनी स्वामींना विचारलं की एखादा भक्त असा आहे, एखादा व्यक्ती असा आहे जो देवाला आवडतो आणि एखादा व्यक्ती असा आहे ज्याला देव आवडतो, यामध्ये भीतरी बर्वे असे ते कवण देखे। म्हणजे या दोन पैकी म्हणजे आवडीमुळे परमेश्वर दिसतात, पण कोणाची आवडी असली पाहिजे? परमेश्वराची आवडी असेल तर दिसेल का नुसती ना? आणि दुसरा आहे की जीवाची आवडी आहे, तर मग भीतरील स्वरूप कोणाला दिसेल? देवाची जीवाच्या ठाई आवडी असेल तर देव दाखवू शकतात का त्याला भीतरील स्वरूप? का त्यासाठी जीवाची पण आवडी असली पाहिजे ना? सांगितलं की जीवाची आवडी त्यामध्ये मुख्य सांगितलेली आहे। स्वामी सांगतात देवासी पडिये तयापसी देव पडिये ते निके। म्हणजे जो भक्त देवाला आवडतो तो निका आहे आणि त्यालाच ते भीतरील स्वरूप जे आहे ते त्याला दिसतं। म्हणजे परमेश्वराचं जे काही दर्शन आहे, म्हणजे आता आपण या बाबतीमध्ये भरपूर विश्लेषण केलेलं आहे की परमेश्वर म्हणजे काय? माया मूर्ती भीतरील जे स्वरूप आहे ते, म्हणजे आता आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे। एका विशिष्ट टप्प्यामध्ये आपण असन्निधानामध्ये आहोत, तर आपल्याला मूर्ती आपल्याला विशेष आहेत, प्रसाद आहेत, स्थान आहेत। एका विशिष्ट टप्प्याने पुढे गेलो तर श्रीमूर्तीचं सन्निधान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि त्याही मग आपल्याला पुढे जायचं आहे की ज्यामध्ये श्रीमूर्ती भीतरील जे ईश्वर स्वरूप आहे, जिथे आम्हाला पावन व्हायचं आहे, ते जे पावनीय स्वरूप आहे त्या पावनीय स्वरूपाचं दर्शन आम्हाला कसं होणार आहे? तर त्यासाठी आत्यंतिक आवडी जी आहे परमेश्वराविषयी, जी आवड कमी होणारी नसली पाहिजे। जसं आता निरूपण सुरू आहे तर आपली आवड चांगली आहे, निरूपण संपल्यानंतर उद्यापासून आपली आवडीचा जो काही पारा आहे तो कमी कमी होत जाणार आहे। मे महिना येईल, उन्हाचा पारा वाढत जाणार आणि आपला आवडीचा पारा जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे। अशी आवडी चालत नाही, ती एका विशिष्ट वेळेत वाढेल, विशिष्ट वेळेत कमी होईल। ती आवडी निरंतर वाढत गेली पाहिजे। निरंतर जसं देवाला आठवायचं आहे, का सांगितलं निरंतर आठवायला? कारण की त्याच्यामध्ये त्या निरंतर आठवण्यात थोडा जरी खंड पडला तरी लगेच परमेश्वर विसराचं ओक्ट लागतं आणि परमेश्वर विसरतो आपण परमेश्वराला। आणि तेवढ्यामध्ये तुमची ती आवडी थोडी जरी कमी झाली तरी मग तेवढी थोडी आवडी परत वाढायला भरपूरसा काळ निघून जात असतो। आमच्या आऊसा होत्या, स्वामींसोबत भांडल्या आणि निघून गेल्या लांब। आता एवढ्या दिवसाचं सन्निधान आहे आणि एकदम निघून गेल्यानंतर काय झालं की 6 महिने देवाच्या नावाचीच आठवण नाही। ते वचन आहे की हे तुम्हा काळे करून वस्त्र तुल्य होईल गा। म्हणजे एका कालांतराने देव सांगतात जीवाच्या बाबतीमध्ये की आज जरी तुम्ही आमची आठवण काढत असाल
तरी एका विशिष्ट कालावधीने असं होऊ शकतं की वस्त्रतुल्य म्हणजे आमका एखादा कपडा आपण वापरतो आहोत आवडीपूर्वक. आता तुम्हाला आठवतं का 5 वर्षा पहिले तुमच्याकडे कुठला कपडा होता, 10 वर्षा पहिले कुठला कपडा होता? म्हणजे आपण जसं ते वस्त्र जे आवडीने उपयोगामध्ये आणतो तेच विसरून जातो, तशा पद्धतीने आपण देवाला सुद्धा विसरू शकतो. जर का आत्ता तुम्हाला सांगितलं की तुम्ही महानुभाव पंथात आहात, पण यदा कदाचित तुम्ही अन्य धर्म स्वीकारला तर तुम्ही देवाचं नावच विसरून जाल. तुम्ही म्हणाल असं होणारच नाही. आत्ता आपल्याला तसं वाटतं, पण तुम्हाला माहिती नाही आधेमध्ये आपण देवाचं नाव घ्यायला विसरत असतो. मग समोर जर का स्मशान दिसलं, 2-4 कुत्रे दिसले की मग आपल्याला भीती वाटते. म्हणजे भक्ती येण्यासाठी आधी आपल्यामध्ये भीती यावी लागते. भीती आल्याशिवाय आपल्यामध्ये भक्तीच येत नाही. देवाचं नाव घ्यायला स्मशान कशाला लागलं पाहिजे? त्यासाठी आपल्या अंतरामध्ये प्रपंचाविषयी स्मशान वैराग्य असावं लागतं. त्यावेळेला देवाचं नाव सलगपणे राहतं, त्याच्यामध्ये खंड पडत नाही. आणि खंड पडलं की जी काही आवडी तुम्ही वाढवलेली आहे ती लगेच थोडी का होईना लगेच कमी होते. तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही जेवायला बसलेत आणि मध्येच तुम्हाला जेवताना कोणी उठवलं आणि परत बसले तुम्ही जेवायला, आधीसारखं जेवण होतं का? थोडंसं अंतर पडतो, लक्षात येत नाही आपल्या, परंतु थोडं जरी अंतर पडलं तर लगेच जेवण्यामध्ये लगेच आपला फरक येत असतो. तुम्ही औषधी घेत असताना ते सांगितलं जातं हे 3 दिवस हे औषध सलगपणे घ्या. आणि जर का 1 दिवस जरी खंड पडला तरी लगेच आपली तब्येत थोडी 2 दिवसांनी उशिरा नीट होतं. लगेच जे काही सलगपणे 4थ्या दिवशी नीट झालं पाहिजे ते 7व्या-8व्या दिवशी आपली तब्येत चांगली होईल. म्हणजे खंड कशाच्याही बाबतीमध्ये जर का असेल तर त्यातली पुढची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी वेगळी होते. जसं त्या दिवशी उदाहरण घेतलं आपण, छोटा एल्लाईसाने ते काय केले, काय बनवले, लाडू बनवले. आणि लाडूच्या सारणाबद्दल आपण म्हटलं की ते लाडूचं सारण विशिष्ट गोड असतानाच त्याचे लाडू वळले गेले पाहिजेत. तुम्ही म्हटले थोड्या वेळाने करू आम्ही, तर चालत नाही. आमच्या साधाईसाने असेच एकदा ते लाडवाचा पाक करायला ठेवला आणि भिक्षेला गेल्या, मग येऊन मग ते लाडू बनवल्या. कसे तरी ते बनले लाडू, पण ते लाडू काही तुटायला तयार नाहीत. मग स्वामी म्हणतात बहुत सुगरणी देखिल्या, परंतु इतके असे कडक लाडू बनवणारी सुगरण पहिल्यांदाच बघतो आम्ही. ते म्हणतात देवा असं झालं, मी तो पाक ठेवला आणि मी भिक्षेला गेली. स्वामी परत म्हणतात बहुत सुगरणी देखिल्या, आणि असा पाक चुलीवर ठेवून भिक्षेला जाण्याचे सुगरण आम्ही पहिल्यांदाच बघतोय. थोडंसं अंतर पडलं आणि ते पाक जो आहे तो वेगळा झाला. लाडू पाक वेगळा झाला पण लाडू मात्र वेगळे व्हायला तयार नाही, इतका वेगळा पाक तयार झाला. म्हणजे थोडं अंतर पडलं की काय होत असतं की आपल्या आवडीमध्ये देखील अंतर पडू शकतं. विषय चालू आहे औसा गेल्या आणि औसा 6 महिने देवाची आठवण, देवाचं नाव काहीच येत नाही. मग एक दिवशी त्यांच्याकडे 3 ज्या काही बाया आहेत, त्यांच्या मैत्रिणी म्हणा, स्वामींच्याकडे येणं जाणं ज्यांचं आहे, त्या 3घी जणी आल्या होत्या. आणि त्या औसांच्या बाबतीमध्ये त्यांना माहीत होतं औसा इथे आहेत. आणि मग तिथेच मुक्कामी त्या थांबल्या. आणि मुक्कामी थांबल्यानंतर भोजन वगैरे त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि श्री चक्रधरा म्हटले जेवल्यानंतर. बघा, शयन आसन भोजन इथे सांगितलेलं आहे की जर का तुम्ही जेवताना सुद्धा देव आठवायचा आहे आणि जेवल्यानंतर सुद्धा आपल्याला देव आठवायचाच आहे सलगपणे. आपण जेवलो की काय करतो, झोपतो, परंतु त्या जेवणानंतर मुख्यत्वे देव आठवल्याच गेला पाहिजे की त्यावेळेला आपली पचनक्रिया सुरू होते. आणि पचनक्रियेतनं आपल्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत असतात. आणि ते मिळत असताना त्यावेळी सुद्धा आपल्याला देवाच्या नामाचं चिंतन जे आहे ते करायचं आहे. ते जर का केलं तर ते जे काही निर्मिती होणार आहे नवीन, ती सुद्धा तशीच सात्विक होते. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जेवताना पण देव आठवावा लागेल. पण जेवताना देव कधी आठवेल, जेवण बनवताना सुद्धा तुम्हाला देव आठवावा लागेल.
म्हणजे तुमचा वेळ सुद्धा उपयोगी जातो आणि जी काही पाक निष्पत्ती होते आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते। आणि म्हणून सर्व काळ असा कुठलाच वेळ नाहीये की ज्या वेळामध्ये देव आठवायचा नाही। कोणी म्हटलं झोपताना देव आठवायचा नाही, झोपताना स्मरण करायचं नाही, हे कोणी सांगितलं? चक्रधर स्वामींनी तर नाही सांगितलं। चक्रधर स्वामी सांगतात निरंतर परमेश्वरा ते आठवाय। निरंतर म्हणजे अंतर पडून नये, एक वचन झालं। परत सांगतात पाचवे ते निरंतर, पाचवं नाव ते सुद्धा निरंतर तुम्हाला घ्यायचं आहे, कुठल्याच प्रकारचं अंतर पडता कामा नये, हे आम्हाला त्या ठिकाणी स्वतः चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितलंय, देवानी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि म्हणून इथे जे अंतर आहे म्हणजे भीतरील स्वरूप कडे जे आहे ते आता आम्हाला बघायचं आहे, त्याचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे। तर तुम्हाला काय करावं लागेल? जास्तीत जास्त जेवढं सखोल बघायचं आहे तेवढ्या सखोल प्रमाणामध्ये तुमची साधना असली पाहिजे। आणि ती साधना आपण काल बघितलं की त्या साधनेला दुसरं तिसरं काही लागत नाही, फक्त आवड लागते। देवाविषयीची जी आवड आहे ती कशी लागते? वाढती जी काही हे आहे आवड, आपलं वाढता काय असतं? डोळ्याचा नंबर असतो ना आपला, वाढतच जातो तो। आपलं सगळं शुगर वाढते, डोळ्याचा नंबर वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, वजन वाढतं, वय वाढतं, परंतु जी आवड वाढली पाहिजे तीच नेमकी वाढत नाही। ज्या गोष्टी नको आहेत त्या भरमसाठ वाढतात। काही लोक तर एकच टाइम जेवतात तरी सुद्धा त्यांचं वजन कमी व्हायला तयार नाही। काही लोक साखरच खात नाही तरी त्यांची शुगर लेवल कमी व्हायलाच तयार नाही। का बरं हे सगळं वाढतंय? आणि जी गोष्ट वाढली पाहिजे देवा संदर्भातली आवड तीच नेमकी वाढत नाही। ती एकदा जर का वाढली तर आपल्याला भीतरील बर्वे स्वरूप जे आहे तिथपर्यंत पोहोचायला कुठलाच वेळ लागणार नाही। आणि म्हणून भट्टोबासांनी परत विचारलं की या धर्मासी कवण कवण अधिकारी असती, हे देखिले तैसे आठवी जे सांगितलं, म्हणजे आठवण्याची प्रक्रिया जर का चालू ठेवली तर आवडीची जी काही वृद्धी आहे ती होत राहणार। आठवणं बंद केलं की मग त्या ठिकाणी आवडी सुद्धा वाढायची बंद होते। जसं लहान मुलं असतात, कशासाठी तरी रडतात, खेळण्यासाठी, आणि ते रडत राहतात। कुठपर्यंत रडतात? जोपर्यंत त्या खेळण्याची आठवण आहे। मग तुम्ही मध्येच काहीतरी विषय वेगळा सांगता त्याला आणि ती आवडी तो विसरून जातो आणि ते रडणं थांबतं। पण परत जर का त्याला ते खेळणं आठवलं तर परत त्याचं रडणं सलगपणे होतं। आमच्या धानाईसांना सुद्धा वाटलं की स्वामींचा जो वर्ण आहे चांपे गौर तो मला भेटला पाहिजे, असाच रंग माझं झाला पाहिजे। आणि तिने हट्ट घेतला, आईची म्हणिये करू नेदी, आईच्या मागे मागे फिरते, आईची रोजची जी काही कामं आहेत ती आईला करू देईना ती। आई पण वैतागली, कसं समजवायचं? आणि मग स्वामींनी दानाईसाचा ताबा घेतलेला आहे, छोटीशीच आहे पोरगी, आणि स्वामींनी तिला काऊ चिवची गोष्ट सांगितली, विषय बदलले आणि ठाया तो विसरली। म्हणजे जो तिने हट्ट घेतलेला होता तो हट्ट धानाईचा विसरलेले आहेत। अर्थातच हट्ट त्यांचा खूप चांगला आहे बरं का। धानाईचा जरी हट्ट विसरली असं लीळेमध्ये सांगितलेलं आहे तरी स्वामींना मात्र त्या विसरलेल्या नाहीत। आता धानाईसांना काय होतं? बाह्य वर्ण पाहिजे होता ना, भीतरी बर्वे असे बाई हे बर्वे नव्हे। पण आधी आमचे स्वामी सांगतात कलियुगी हे बर्वे, पहिल्या टप्प्यामध्ये स्वामी सांगतात, म्हणजे जे कलियुगी हे बर्वे म्हणजे श्रीमूर्ती 32 लक्षण व श्रीमूर्तीचा जो वर्ण आहे, रंग आहे, त्याला आमच्या धानाईसा वेधलेले आहेत। परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये धानाईसाचं जसं ज्ञान वाढलं, स्वामींचा संपर्क वाढला, आता धानाईसा त्या बाह्य वर्णाकडे वेधलेल्या नाहीयेत, आता त्या अंतर भीतरील स्वरूपाकडे त्या वेधल्या जातात। आणि एकदा जेव्हा तिने ती कास नेसलेली आहे, कास घातलेली आहे, शृंगार केलेला आहे, आणि दानाईसाला विचारलं जातं हे कास कवणा कारणे घातली,
हे शृंगार जो आहे तो कवणा कारणे केला, ते म्हणतात हे गोसाव्यांकारणे मी हा केलेला आहे, स्वामींसाठी केलेला आहे. म्हणजे आता आम्हाला जे काही सजायचं नटायचं असेल ते कुणासाठी? मृत्यपतीसाठी तर नटणं सजणं चालू आहे, नित्यपतीसाठी म्हणजे सर्वांसाठी तो विधी झालेला आहे. आणि आता ती धानाईसाची आवड एवढी वाढली की त्या लहानपणी त्यांनी जो उल्लेख केलेला आहे, उच्चारण केले की हे मी देवासाठी हे कपडे घातलेले आहेत, देवासाठी हा शृंगार केलेला आहे, ते म्हणणं त्यांनी मोठ्यापणी साच करून दाखवलेलं आहे. सारंग पंडित सरले उमाईसा धानाईसाला घेऊन निंब्याला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अनुसरण झालेलं आहे. धानाईसाची जी आवड आहे, मला स्वामींचा वर्ण पाहिजे, तो तिथेच थांबलेला नाही. आम्हाला तुम्हाला वाटलं की थांबला, कदाचित धानाईसा पुढे बोलल्या नाहीत, पण तिच्या मनामध्ये तो वर्ण स्वामींचा आहे, कारण की स्वामी दिसत आहेत, समोर दिसत आहे, स्वामींचा वर्ण दिसतोय, मला कसं व्हायचंय? देवासारखं व्हायचंय, हा हट्ट धरलेला आहे. आम्ही हा हट्ट का नाही धरत? आम्हाला धानाईसांचा जो हट्ट आहे ना, तो आमच्यामध्ये उतरला पाहिजे की मला देवासारखं व्हायचंय. आपल्याला देव व्हायचं नाहीये बरं का, देव होण्याचा प्रवास नाही, देवासारखं आम्हाला व्हायचं आहे. कसं? देवासारखं आम्हाला निर्दोष व्हायचं आहे. ही आवड धानाईसाची त्या शृंगार आणि कासापर्यंत पण आम्हाला सलग त्याच्यामध्ये दिसते आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा धानाईसांचं अनुसरण झालेलं आहे आणि त्यावेळेला आमचे भटोबास म्हणतात धाईनी कास साच केली, म्हणजे तेव्हा जे म्हटलं होतं त्यावर सगळे हसले होते बरं का. लहान मुलगा जेव्हा असं काही बोलतो तेव्हा आपण सगळे हसतो, कौतुकाने हसतो. आमचे स्वामी पण हसलेले आहेत, पण आमच्या स्वामींचं हसणं ते प्रसन्नतेचं हसणं आहे की स्वामींना भविष्य माहिती आहे की पुढे धानाईसा काय करणार आहेत. आत्यंतिक आवडी ह्यांची वाढत जाणार, अनुसरणार, देह क्षेपणार आहेत आणि भीतरील स्वरूपापर्यंत, बाह्य वर्णावरून ज्या वेधलेल्या आहेत त्या भीतरील स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रवास जो आहे तो त्यांचा तिथे सुरू झालेला आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जे भीतरील बर्वे स्वरूप आहे ते या भीतरील स्वरूप पाहण्याला काय केलं पाहिजे? हे देखिले तैसे आठवी, जे सतत निरंतर परमेश्वराचा आठव असला पाहिजे. आणि आचार्य विचारतात की या धर्मासी कवन कवन अधिकारी असती, म्हणजे परमेश्वर आठवण्याचा जो विधी आहे. परत आपण कुठे आलो? आम्हाला जायचंय स्वरूपामध्ये, पण त्याची सुरुवात आम्हाला कुठून करावी लागेल? कुठून करावी लागेल? नामस्मरणापासून, देवाला आठवण्यापासून सुरुवात करावी लागेल. देवाला जर का तुम्ही नाही आठवत असाल तर आमच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रवास कधीच चालू होणार नाही. कारण की नाम प्राप्ती ते करी, अन्नदान प्राप्ती ते करी नाही आहे, सेवादास्य प्राप्ती ते करी नाही आहे. अन्नदानही करा, सेवादास्यही करा आणि नामस्मरण हे कंपल्सरी आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही म्हटले की आम्ही दुसऱ्या पर्यायाने जाऊ, नाही, तुम्हाला नामस्मरण हे करावंच लागणार. किती मोठे अधिकरण असले ते म्हटले की नाही आता आम्हाला नामस्मरण करायची गरज नाही, त्यांना सुद्धा नामस्मरण करावं लागतं. म्हणून मोठे मोठे अधिकरण आहेत, त्यांच्या हातामध्ये सुद्धा आपल्याला स्मरण करताना ते दिसतात आपल्याला. आचार्य भट्टोबास आहेत, ते म्हटले की मला स्मरण करायची गरज नाही, दोही अवताराचा संबंध आहे मला, आमच्या स्वामींनी मला आचार्य केले नाही. त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही काय आठवता, ते म्हणतात मी गोसाव्यांच्या अमोघा लीळा ज्या आहेत ते आठवतोय, त्याचं चिंतन करतो आहे. म्हणजे ते सुद्धा चिंतन करतात. आणि मग तेच चिंतन करतात का ना? आमच्या स्वामींना विचारलं तुम्ही कसलं चिंतन करता? आम्ही गोसाव्या ते चिंतू ना. गोसावी म्हणतात हे सकळ जीवा ते चिंती, जे सकळ जीवांचं चिंतन तर करतातच, परंतु त्यातल्या त्यात जे परमेश्वराच्या नामाचं चिंतन करत असतात त्यांचं विशेष चिंतन परमेश्वर करत असतात. जसं आता इथे सगळ्यांच्याच भोजनाची सोय होते, परंतु साधूंच्या जेवणाची सोय विशेष होते, वेगळी होते थोडीशी. तशा पद्धतीने चिंतन सगळ्यांचंच आहे, परंतु जे परमेश्वराला समर्पित झालेले आहेत, परमेश्वराचं स्मरण करणारे आहेत,
त्यांचं मात्र विशेष चिंतन आमचे स्वामी करतात। तर अशा पद्धतीने देवाचं चिंतन आपल्याकडनं होत नाही, हा पहिला मुद्दा आहे आपला, है ना। आमचं स्मरण होत नाही। आमचा प्रश्न काय बाबा, आमचं स्मरणच होत नाही। तर स्मरणाला बसलं की झोप येते, झोपेची गोळी घेऊन झोप येत नाही, परंतु स्मरणाला बसले की मात्र झोप येते। ही समस्या आपली खूप मोठी आहे। आम्हाला निरूपणात झोप येते, प्रवचनामध्ये झोप येते, स्मरणाच्या वेळी झोप येते, देवाची काही धर्मवार्ता चालू असेल तर झोप येते, इत्यादी प्रकारे आपल्याला स्मरणाच्या संदर्भामध्ये आपला अनधिकार आहे। प्रत्येक जण समस्या मांडत आहेत, पण समस्येचं उत्तर आपण मिळवत नाही आहोत। आपण शोधलं पाहिजे समस्येचं उत्तर। देवाने कुठेतरी काहीतरी सांगून ठेवलेलं असेल। तुम्हाला एखादी वस्तू भेटत नाही, तुम्ही अख्खं घर उलथा पालत करून टाकता। महत्वाची गोष्ट असते ना, तेव्हा सगळं शोधून काढता, इथून तिथून सगळं शोधून काढता तुम्ही। तशा पद्धतीने आम्हाला या प्रश्नाचं उत्तरच भेटत नाही की स्मरण करताना आम्हाला स्मरण का घडत नाही, का आम्ही इतर गोष्टीच आठवतो, का आम्हाला सात्विकता त्या स्मरणामध्ये येत नाही। त्याचं उत्तर या लीळेमध्ये आणि या वचनामध्ये स्वामी देतात। स्वामी म्हणतात, वानऱ्या राजसा तामसा धर्मी अधिकार नाही। राजसा तामसा म्हणजे आपल्याकडे राजस आणि तामसपणा आहे, आणि तो राजस तामसपणा काय करतो, तुमच्या स्मरणामध्ये अडथळा आणत असतो। राजस तामसपणा असेल तर तुम्हाला राजसच गोष्टी आठवतील, तामसच गोष्टी आठवतील। ज्या ज्या गोष्टी, राजस म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपली आवड आहे त्याच गोष्टी आपल्याला आठवणार। आपण स्मरणाला बसलो किंवा निरूपणाला बसलो, आता आपली आवड कशामध्ये आहे, आज गोड काय असेल बरं, आज शेवटची पंगत आहे, सगळे मिळून पंगत आहे, मग गोड काय असेल आज, भाजी कशी असेल आज, कुठली असेल, हेच चालू राहतं आपल्या डोक्यामध्ये। किंवा मग घराची आवड आहे, कार्यक्रम किती वाजता संपेल, लवकर घरी जाता येईल का आपल्याला, जी आवड आहे त्या गोष्टी स्मरणामध्ये आठवतात। म्हणजे देवाची आवड असेल तर मग देवाच्या गोष्टी आठवतील। तामस म्हणजे चिडचिडेपणा, नेमकं स्मरणाला बसलं की ज्याचं आपलं वैर आहे, कोणी आपल्याला काहीतरी अपशब्द बोललंय, काय झालेलं आहे ते आठवतं, आणि मग त्याचं चिंतन सुरू होऊन जातं की मग त्याला येऊ दे, मग त्याला हे बोलू ते बोलू, असं करू तसं करू, आमकं टमकं, म्हणजे ते चिंतन सुरू होतं। नेमकं हे स्मरणाला बसल्यानंतर सगळं आठवतं, कारण की आपण राजसी तामसी आहोत। आपण नुसतं म्हणत असतो प्रभो राजसी तामसी मी विकारी, हे फक्त म्हणतो आपण, परंतु त्या संदर्भातलं प्रायश्चित्त केल्यानंतर देखील राजस तामसपणा नेमका काय आहे आपल्याला कळला का आजपर्यंत? सगळ्यांची ती प्रार्थना पाठांतर आहे, म्हणायला छान आहे आणि चाल पण चांगली, आपण रोज म्हणतो, आम्ही रोज प्रायश्चित्त म्हणतो। प्रायश्चित्त रोज म्हणायचं नसतं, प्रायश्चित्त रोज करायचं असतं, प्रायश्चित्त उतरवायचं असतं। रोज म्हणून काहीच उपयोग होणार नाही। प्रायश्चित्तातला एक एक शब्द तुम्हाला कळायला पाहिजे। तुम्ही पोह्यामध्ये हे टाकता ना, शेंगदाणे टाकता, राई जिरं टाकता, हे सगळं तुमच्या दाताखाली येतं, तेव्हा त्याचा तुम्ही अनुभव घेता की आता हा पदार्थ आला, आता हा पदार्थ आला। दातांना दिसत नाही काही, परंतु जिभेला मात्र ती चव कळते। तशा पद्धतीने आपल्याला प्रायश्चित्त म्हणताना तुम्हाला एकेका शब्दाचा एक एक अर्थ उमटला पाहिजे की मी राजसी कसा आहे, मी तामसी कसा आहे, हे त्याच्यामध्ये आम्हाला कळलं पाहिजे। आमचा वेल कसा वाढत चाललाय, आमचा प्रसव कसा वाढत चाललाय, देवाची खंत कशी वाढत चाललेली आहे, हे सगळं म्हणताना आठवलं तर ते प्रायश्चित्त म्हणून उपयोग आहे। नुसतंच म्हणून काढलं त्याला अर्थ नाही। आणि म्हणून राजस तामसपणा म्हणजे नेमकं काय आहे जर का एकदा कळालं तरच तुमचा तो राजस तामसपणा निघून जाईल। समजलं का? राजस तामसपणा म्हणजे, तामसपणा म्हणजे मनातली चिडचिड असणं प्रत्येक गोष्टीविषयी, आणि राजसपणा म्हणजे देव सोडून सगळ्या गोष्टींमध्ये आवड असणं। ते सगळं आम्हाला काय करायचं आहे की तिकडून काढून देवाकडे आम्हाला उपयोगी लावायचं। तुमची आवड तिकडे आहे ती इकडे उपयोगी लावा। तुमचा जो तमतमपणा आहे तो काढून टाका, तो क्षालन करून टाकायचा। तमतम कशावर करायची? आपल्या दोषांवर आपण तमतम केली पाहिजे। आपण दुसऱ्यांच्या दोषांवर
चिडतो, आपल्याला आपल्या अनधिकाराबद्दल चिड निर्माण झाली पाहिजे, आपल्या वाईट वागण्याबद्दल, वाईट विचाराबद्दल चिड निर्माण झाली पाहिजे, आणि परमेश्वराविषयी काय झालं पाहिजे, सात्विक भाव जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. कारण स्वामी सांगतात सत्व स्थिता धर्मी अधिकार. स्मरण का नाही होत, आपण राजस तामस आहोत म्हणून स्मरण होत नाही. स्मरण कधी होईल, जेव्हा आपण सत्व होऊ, सत्व आपल्यामध्ये येईल, सत्व आपल्यामध्ये स्थिरावेल. येणं जाणं नाही सत्वाचं, स्थिर आपल्यामध्ये सत्व स्थिर झालं पाहिजे, तर जाऊन कुठेतरी स्मरण होईल. नाहीतर आपण अस्थिर आहोत, आपलं देह अस्थिर आहे आणि आपलं मन अस्थिर आहे, मग आपलं स्मरण सुद्धा स्थिर नसणार आहे. त्यामध्ये ते स्थैर्य असलं पाहिजे. मला अनेक जण बोलतात तुम्ही असं 2-2 तास असं बसता सलगपणे, म्हणजे आपल्याला ही बैठकच निर्माण करायला कितीतरी दिवस जाणार आहेत. देहाची बैठक, त्याच्यानंतर मनाची बैठक सुरू होते, आणि मनाच्या बैठकीनंतर मग स्मरणाची बैठक आहे आतमध्ये, ती स्थिर करावी लागते. 3 गोष्टी स्थिर कराव्या लागतात, तेव्हा आपण स्थिर प्राप्तीमध्ये जाणार. ज्या प्राप्तीत गेल्यानंतर परत इकडे तिकडे हालचाल नाही. ईश्वर प्राप्तीत जाण्यासाठी, नित्य प्राप्तीत जाण्यासाठी आपल्याला इतकं हे देह, मन आणि स्मरण आपल्याला स्थिर ठेवावं लागेल. ते कमी नाही झालं पाहिजे. वाढलं तर चांगलं आहे आणि नाही वाढलं तरी चांगलं आहे, परंतु ते स्थिर असलं पाहिजे. कमी तर अजिबात झालं नाही पाहिजे. आणि म्हणून इथे सत्वस्थिता धर्मी अधिकार सांगितलं, आणि या ठिकाणी राजसा तामसा धर्मी अधिकार नाही हे सांगितलं. आपण राजस तामस आहोत म्हणून स्मरण होत नाही. सात्विक झालो तर निश्चितपणे तुमचं स्मरण हे साधल्या जाणार आहे. महादाईचा विचारता जीजी आन काही काही आठविजे जी. अजून काय काय आठवायचं, हे देखिले तैसे आठविजे, पण त्याच्यामध्ये अजून काय काय आठवायचं. स्वामी सांगतात बाई नाम लीळा मूर्ती चेष्टा. स्मरण वाक्य आपले सुरू आहेत. 2 स्मरण वाक्य आधी झालेले आहेत, हे 2, आणि नंतर आपण लीळा स्मरण केलेलं आहे. आता ते सर्व वचन आपले याच्यामध्ये येणार आहेत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये. स्वामी म्हणतात बाई नाम लीळा मूर्ती चेष्टा. नुसतंच नाम आठवायचं का ना, नाम आठवायचं, मग लीळा आठवायची, मग मूर्ती आठवायची, मग चेष्टा. म्हणजे आधी नाम, मग लीळा, मग मूर्ती, मग चेष्टा, असं नाही बरं. असं होतं काही लोक नाम आठवतात, मग म्हणतात आता लीळा आठवूया, मग म्हणतात मग आता मूर्ती आठवूया. मग मूर्ती आठवताना नाम लीळा राहून जातं, लीळा आठवताना नाम मूर्ती राहून जातं, हे 3 आठवताना चेष्टा राहून जाते. एक धर एक सोड असं होतं. मग नेमकं हे चतुर्विध स्मरण नेमकं म्हणजे नेमकं करायचं कसं. मी याच्याविषयी थोडं चिंतन केलं, आणि चिंतनामध्ये असं आलं की नाम स्मरण करावं. 5व्या नामाचं स्मरण आम्ही सुरू केलं की लीळा सुद्धा कोणाची आठवणार, 5व्याच नामाची लीळा आठवणार. आणि ती एकदा लीळा तुम्ही आठवायला लागले की त्याच्यामध्ये मूर्ती आणि चेष्टा हे आपोआपच त्याच्यामध्ये येतं. वेगळं आठवायचं नाही आम्हाला. एक जर का लीळा तुम्ही घेतली तर त्या लीळेमध्ये जी काही प्रक्रिया घडते ती स्वामींच्या माध्यमातून घडते. जैसे आमच्या स्वामींना राजमठीच्या त्या ओट्यावर पहुड झालेला आहे. रात्री आमचे स्वामी पहुडलेले आहेत, आणि सकाळी पश्चात प्रहरी गोसाव्यांचे उपोड होय, लोंबता श्रीचरणी आसन होय. आता लोंबता श्रीचरणी आसन म्हणजे पाय सोडलेले, स्वामींनी श्रीचरण खाली सोडलेले आहेत. म्हणजे कशावर बसले स्वामी, स्वामी कशावर बसलेले आहेत, ओट्यावर बसलेले आहेत. ओट्यावरच स्वामींचं पहुड म्हणजे स्वामी झोपलेले आहेत, ओट्यावरच स्वामी बसलेत उठून. ओटा कसा आहे, सजीव का निर्जीव, निर्जीव. निर्जीवासोबत जे आहे त्याला चेष्टा म्हणतात. आणि तदनंतर आमचे स्वामी इकित खान करतात, बाईचे सुजगरे होती साऊमी येती श्री चरणा लागती. कोण, बाईसा. बाईसा कोण आहेत, सजीव की निर्जीव, सजीव. सजीवासोबत केल्या जाते त्याला लीळा म्हणतात, निर्जीवासोबत केल्या जाते त्याला चेष्टा म्हणतात. बाईसा श्रीचरणा लागतात ही एक प्रकारे लीळा आहे. बाईसा श्रीचरणी उपान्न ओळगवतात. हे काय आहे, हे काय आहे, उपान्न ओळगवणं. उपान्न म्हणजे चप्पल. चप्पल सजीव की निर्जीव,
उपान्न ओळगवण्याच्या क्रियेमध्ये काय घडतं मग? लीळा की चेष्टा? लीळा आणि चेष्टा दोन्ही घडतात. बाईसा ओळगवत आहेत. स्वतः स्वामी जर का त्या उपान्नो घालत आहेत तर ते नुसती चेष्टामध्ये येईल, पण बाईसा स्वामींच्या श्रीचरणी उपान्न ओळगवतात. लीळा पण झाली, चेष्टा पण झाली. बाईसा पुढे जाती, कवाडाची केळी फेडीती, कवाड उघडीती. गोसावी बाहेर बीजे करी तर भट्टव भटोबास उमरावसे करून विसवले असती. गोसावी दोन्ही दार संका दोही श्री करे धरुणी. आता लोंबता श्रीचरणी आसन होय म्हणजे श्रीमूर्ती आली, चेष्टा आली उपाहन्नो, ओटा आलं चेष्टा, त्याच्यानंतर बाईसा म्हणजे लीळा, त्यानंतर स्वामी आमचे पुढे जाऊन दोन्ही श्रीकराने दोही दार संका धरतात म्हणजे चेष्टा आली. एक श्रीचरण उंबरट्यावर ठेवतात म्हणजे चेष्टा झाली. एक श्रीचरण भटोबासांच्या हृदयावर ठेवतात म्हणजे लीळा झाली. आणि काय ठेवतात? श्रीचरण ठेवतात, श्रीकराने पकडतात म्हणजे मूर्ती आली. मूर्ती, लीळा, चेष्टा आणि नाम तुमचं सुरूच आहे. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. एकच लीळा आठवायची, एका लीळेमध्ये नाम, मूर्ती, लीळा, चेष्टा सगळं येतं. नामस्मरण तुमचं सुरूच आहे. आणि नाम स्मरण करताना जी लीळा आठवल्या जाते त्याच्यामध्ये मूर्ती आणि चेष्टा आपोआप येते. कुठली पण लीळा घ्या त्याच्यामध्ये ते सगळंच येतं. आमचे स्वामी जर का विहरणाला जातात त्याच्यामध्ये स्वामी जातात म्हणजे मूर्ती आलेली आहे, सोबत भक्तजन आहे म्हणजे लीळा आहे. एखाद्या झाडाखाली स्वामी आसनस्थ होतात, आसन हे कसं आहे? निर्जीव आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्यामध्ये नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. म्हणून हे वेगळं वेगळं नाही आठवायचं. हे तुम्हाला काय करायचं आहे की एकदा तुम्ही एक लीळा जर का आठवायला घेतली त्याच्यामध्ये चतुर्विध स्मरण त्याच्यामध्ये येतं. आणि ते करत असताना आम्हाला त्याच्यामध्ये निर्वेद, अनुताप, अनुशोच सुद्धा आठवायचं आहे. म्हणजे कसं आठवायचं आहे की बाईसा सुजगरे होती साऊमे येती, म्हणजे बाईसा लगेच उठतात, लगेच सेवेमध्ये. कोणाच्या? देवाच्या सेवेमध्ये लागतात. आम्ही सुद्धा उठतो. आम्ही कोणाच्या सेवेमध्ये लागतो? देहाची सेवा है ना. आम्ही उठलो की पहिले काय करतो? पहिले तोंडावर पाणी मारून घेतो. झोप उडली पाहिजे, त्याचा चेहरा स्वच्छ पुसला पाहिजे आणि तेवढ्या ह्याच्यातही तो चांगला दिसला पाहिजे. म्हणजे देहसेवा आहे. लगेच दात घासले, तोंड धुतलं, आंघोळ केली, जे जे काही आपण करतो ही सगळी देह सेवेमध्ये सगळं येतं. बाईसा आमच्या उठायच्या, ते लगेच देवसेवा म्हणजे देवाच्या सेवेमध्ये लगेच तिथे उपयोगी लागायच्या. म्हणजे आम्हाला ते दुःख झालं पाहिजे की आम्ही काय करतोय, बाईसा काय करायच्या. आमच्या बटोबा स्वामी निघून जाऊ नये असंच आम्हाला, मला डावलून जाऊ नये म्हणून बटोबास मध्ये झोपायचे की जेणेकरून स्वामी जाताना उठवून जातील आपल्याला. सेवा सकाळची चुकणार नाही आणि आपल्याला सेवा भेटली तरी आपण ती चुकवण्याच्या मागे लागतो. अलार्म जरी वाजला सकाळी 3ला तरी आपण म्हणतो थोड्याने उठतो, थोड्याने उठतो आणि 3चे 6 होऊन जातात है ना. म्हणजे काय होतं? मराठीतले 3 असे उलटे होऊन जातात. म्हणजे 6 वाजतात तरी आपण उठत नाही. इतक्या प्रकारे आपण देवाचा आठव चुकवतो. हे तुम्हाला निर्वेद, अनुताप, अनुशोच. म्हणजे मागेही मी असंच केलं, आताही प्रस्तुत तसंच करतोय, प्रसव वाढत जाऊन भविष्यातही असंच होणार आहे. म्हणजे हे दुःख त्याच्यात आणून ती प्रक्रिया आपली बदलता आली पाहिजे आपल्याला. लगेच नुसतं दुःख करून मोकळं नाही व्हायचं. दुःख करून जी चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करायची. असं तुम्हाला चतुर्विध दुःख सुद्धा त्याच्यामध्ये आणावं लागेल. असं स्मरण करावं लागतं. नुसतं गोल 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 माळा फिरवायची नाही. माळा कमी फिरली तरी चालेल, इतक्याच संख्येमध्ये नाम घेतलं पाहिजे दिवसभरात. असं काही बंधन श्री चक्रधर स्वामींनी पण दिलेलं नाही. आमचे स्वामी सांगतात की 1 प्रहर आमची आठवण करा, 1 प्रहर स्मरण लेखी लावा. 1 प्रहर स्मरण नाही करायचं, 1 प्रहर स्मरण आम्हाला लेखी लावायचं आहे. 24 तास स्मरण करू, त्यातलं 10-15 मिनिटं लेखी लागणार आहेत. कारण की बाकीच्या वेळामध्ये आपल्याला इतर गोष्टीच आठवत राहतात. मन जातं, गेलेलं मन परत नेलेलं मन परत आणावं लागतं, परत मन जातं, परत आणावं लागतं. याच्यामध्ये कितीतरी वेळ जातो. पण आपल्याला अधिक प्रमाणामध्ये स्मरण जे आहे ते करायचं आहे. आणि
पुढे जी जी अवघ्याचे स्मरण काही सारखेची किंवा विलक्षण. आता स्मरण करणारे सगळे सारखेच आहेत का? तर त्याच्यामध्ये विलक्षणता आहे. कुणाचं स्मरण जे आहे स्वामी म्हणतात विलक्षण आहे, वेगवेगळं स्मरण आहे. कसं न स्मरण अनुस्मरण सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टोप्रहर, अनुस्मरण म्हणजे त्याच्यापेक्षा कमी 6 प्रहर स्मरण. म्हणजे 6 किती प्रहराचा 1 तास असतो? किती प्रहर म्हणजे तासामध्ये किंवा प्रहरामध्ये किती तास असतात? 3 तासाचं 1 प्रहर असतो. असे अष्टोप्रहर म्हणजे किती झाले? 8 त्रिक 24 झाले. म्हणजे ते अष्टोप्रहर स्मरण झालं, त्याला स्मरण असं म्हणतात. अनुस्मरण म्हणजे 6 प्रहर म्हणजे किती तास झाले? सायंत्रिक 18 तास झालेले आहेत. किंवा त्याच्यापेक्षा सकृत स्मरण म्हणजे 4 प्रहर स्मरण म्हणजे 4 त्रिक 12 तास झाले, म्हणजे निम्म्यावर स्मरण येतं ते. अशा पद्धतीने अधिकाराच्या अनुरूप काही लोकांचं मुख्य स्मरण 6 प्रहराचं असेल, त्याच्यापेक्षा कमी 4 प्रहराचं असेल आणि त्याच्यापेक्षा कमी 3 प्रहराचं असेल. 3 प्रहरापेक्षा कमी स्मरण केलेलं चालणार नाही. 3 प्रहर स्मरण हे आपलं रोजचं म्हणजे 3 तास स्मरण हे आपलं झालंच पाहिजे. आणि पुढे तुम्हाला जसा स्मरणाचा सराव तुमचा वाढेल तर तुम्ही हळूहळू 3 पेक्षा जास्त प्रहर स्मरण तुमचं होत राहील. पुढे सांगतात तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरची. शयनासनी भोजनी इतर कुठल्याच गोष्टी झाल्या नाही पाहिजे. परमेश्वरची होवावा, देवच तुम्हाला आठवला पाहिजे. स्मरण जे आहे ते शयन, आसन आणि भोजन. भोजनाच्या वेळेला देव आठवला पाहिजे. कुठून बाहेरून आपण आलो की आपल्याला पंखा आठवतो, पाणी आठवतं, देव आठवला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे भोजन शयन समयी आपल्याला एकदा थकलेलो असो की झोपेशिवाय आपल्याला काही सुचत नाही, तर त्या वेळेला सुद्धा आपल्याला देवच आठवला पाहिजे. देव आठवत आठवतच आपण झोपलो पाहिजे, डोळा लागला पाहिजे. तुम्हाला लक्षात नाही आलं पाहिजे की कधी स्मरण बंद पडलं किंवा कधी डोळा लागला. हे दोन्ही एकाच वेळेला झाले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये डोळा लागतो पण स्मरण मात्र बंद होत नाही. अंतर्मनामध्ये ती आठवण स्मरण चालू राहतं. आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की आपण गाठी करत करतच झोपलो बरं का. मग लगेच सकाळी उठलं की पहिले स्मरण देवाचंच नाव आठवणार. पाणी आलं का हे नाही आठवणार. खूप लोकांना तसं आठवत असतं बरं का. पाणी आलं का उठलं की, किंवा किती वाजले, काय वाजले. आता जसं आता मी काल झोपलो होतो की आज सकाळी प्रायश्चित होतं 5 वाजता. मग मी आपला अलाराम लावून ठेवलेला होता 4 वाजताचा, की तेव्हा उठायचं आपलं. आणि त्या अध्यासेशी झोपलो आणि मला सकाळी जाग आली आणि म्हटलं आता वेळ झाली बरं का प्रायश्चिताची, प्रायश्चिताला जायची वेळ झालेली, 4 वाजले असतील आता. आणि म्हणून माझी झोपही पूर्ण झालेली होती. आणि मला जाग आली, घड्याळ बघितलं तर 2:30 वाजलेले होते. 2:30 वाजता माझी झोप पूर्ण झाली. नंतर मी इतकं बळेच झोपलो, झोप लागत नव्हती तरी. परंतु तो अध्यास असतो की उठायचंय आपल्याला. मग कशासाठी उठायचंय? गावाला जायचं असेल, मामाजींनी आम्हाला उदाहरण सांगितलं आमचे विद्यागुरुजी, की तुम्ही सकाळी उठायला सांगितलं की सकाळी 5ला गाडी आहे, मला उठवा बरं का 4ला. मग त्या माणसाला रात्री 1ला जरी उठवलं, उठा वाजले का 4, 4नी 1च वाजलेला आहे, म्हणजे काही काम आहे म्हणून त्यांना उठवलेलं आहे. पण त्याचं उठल्यानंतर त्याला ते वाटतं 4 वाजले का. तसं त्या अध्यासाने आपण झोपलं पाहिजे. देव आठवत आठवत झोपलो तर जेव्हा पण जाग येईल तुम्हाला मध्ये पण, तर तुम्हाला लगेच देवाचंच नाव तुमच्या मुखामध्ये येईल. शयनासनी भोजनी परमेश्वराची व्हावा किंगा. महादाईचा विचारता जी जी परमेश्वराचे नाम स्मरे आईचा सदैव पुढा होईल. महादाईचा विचारतात की ठीक आहे, आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आमच्या समोर आहात, आम्ही तुमच्या समोर आहोत म्हणून देव आठवण्याचा विधी घडतोय, पण नंतर असन्निधानामध्ये तुम्हाला आठवेल परमेश्वराचे नाम स्मरे ऐसा सदैव, म्हणजे दैववान व्यक्ती पुढा होईल का. म्हणजे असं देव आठवणारे लोक असतील का पुढच्या काळामध्ये. स्वामी म्हणतात बाई हे स्मरे तो दुर्लभ.
हे अशक्य आहे. हे स्मरे तो दुर्लभ. देवाचं वाक्य खोटं ठरतं का? देवाचं वाक्य खोटं ठरत नाही. एक आपण स्मरण करतोय सरावाचं आहे. कधी कधी लोकांना गाठी दिसावी म्हणून हातामध्ये गाठी ठेवावी लागते. कधी कधी आपलं काही करायचं, बाबा गाठी करा आता बस. परंतु हे स्मरे म्हणजे तो देवाला आठवतो, सरळ तो देवाशी जोडल्या गेलेला आहे. लेकरवाळी मातेच्या दृष्टांतात आपण बघितलं, आई येत नाही तोपर्यंत तो पोरगा दुसरं तिसरं काहीच नाही. आईने दिलेलं खेळणं नको, आईने दिलेला खाऊ नको, काहीच नको. आईचा फोटो नको, आईच्या ज्या शेजिया साहिल्या आहेत ओळखीच्या त्या सुद्धा नको. त्याला कोण पाहिजे? आईच पाहिजे. आईनीच कडेवर घेतलं पाहिजे तरच. ह्याला म्हणतात स्मरे. हे स्मरे तो दुर्लभ. देव म्हणजे देवच पाहिजे, देवाच्या वस्तू पण नको. विरहिणीच्या दृष्टांतात सांगितलेलं आहे. तशा प्रकारे कुणाला जर का पतीनी पाठवलेली वस्तू मिळाली तरी, निरोप मिळाला तरी ती प्रसन्न होते. बरं, निरोप आला त्यांचा. दुसरी जी आहे विरहिणी, तिला नुसतं त्या पतीनी पाठवलेल्या काही वस्तू जरी भेटल्या तरी ती प्रसन्न होते, त्याच्यात समाधानी राहते. पण तिसरी असते नाही, पतीच आले पाहिजे समोर. तसं त्या मुलाला सुद्धा आईच समोर आली पाहिजे. तसं आमच्या स्मरणामध्ये सुद्धा देवच भेटला पाहिजे. निर्वेद अनुताप पानुसोच हे दुःख झालं आणि शेवटी येत आर्त म्हणजे तोची व्हावा, तोची भेटावा. दुसरं काहीच आम्हाला काहीच आम्हाला नको पाहिजे आणि कुणालाच आणि कशासाठीच आम्हाला भेटायचं नाही आहे. फक्त देव एके देवच पाहिजे. अशा प्रकारचं जे स्मरण करणारा जो व्यक्ती आहे तो स्वामी सांगतात तो दुर्लभ म्हणजे शोधून सापडणार नाही. स्वामी म्हणतात, देखिली श्रीमूर्ती आठवीजे ते मूर्ती स्मरण बोलीजे, ऐकली श्रीमूर्ती आठवीजे ते भावना बोलीजे. म्हणजे देखिली मूर्ती आठवणे आणि ऐकली मूर्ती आठवणे दोन्ही मध्ये फरक आहे. देखिली श्रीमूर्ती आठवीजे ते मूर्ती स्मरण बोलीजे, ते सरळ सरळ मूर्ती स्मरण तशीच्या तशी मूर्ती आठवणार आहे. परंतु ऐकली श्रीमूर्ती आठवीजे ते भावना म्हणजे तुमची ती कल्पना असणार आहे. भटोबास विचारतात, जी जी देहिक व्यापार आणि वाचिके स्मरण ते पुरुषे किम पर्यंत करावे. बघा, इथे देहिक व्यापार म्हणजे एक तर ईश्वराचं सेवा दास्य आहे, किंवा देहिक व्यापार म्हणजे इतरत्र जे काही आपण काम करतो वगैरे हे करत असताना वाचिके स्मरण, वाचेने स्मरण, किंवा देहिके व्यापार म्हणजे देहिके ईश्वराला आपलं देह उपयोगी जाण्याची प्रक्रिया जी आहे, सेवा दास्य वगैरे आठवण वगैरे सगळं हे, आणि वाचिके स्मरण याची मर्यादा कवकाळपर्यंत आहे. कितपर्यंत हे करायचं? स्वामी म्हणतात की वानर्या पडे तव धावावे, मरे तव करावे, पडे तव धावावे. म्हणजे देहिक व्यापार कुठपर्यंत करायचा? पडे तव. जोपर्यंत तुम्ही आशक्त होऊन तुम्ही जमिनीवर पडत नाही, म्हणजे त्या ना हाडाची रांगोळी करावी नाही का? कधी दिसेल ती हाडाची रांगोळी? ज्यावेळी तो आशक्ती प्राप्त होईल, मज्जा मेद धातू मांस धातू हे आटून जाईल वगैरे, आशक्ती थोर प्राप्त होईल आणि मग तो जेव्हा जमिनीवर पडेल म्हणजे आता देही कुठलीही हालचाल होत नाही. आता शेवटच्या टप्प्यामध्ये जसा भानखेडीला शेवटचा टप्पा भटोबासांचा सुरू झालेला होता आणि त्यामध्ये आता जडता मरण शेवटची अवस्था, 10 अवस्थांपैकी शेवटची अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि त्यावेळेला म्हणजे भटोबासांची हालचाल बंद झालेली आहे, ती अवस्था पडेतव. किंवा स्मृतीस्थळामध्ये कवीश्वर बास जे आहेत, कवीश्वर बास शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले आहेत. अनोबास आणि त्यांची विभागणी झाली आणि आता कवीश्वर बासांना थोर आशक्ती प्राप्त झाली आणि मग तिथे दंते गोपाळ बास आले आणि त्यांनी मग त्यांना पाणी दिलेलं आहे. किंवा मग शेवटचे म्हणजे देहड तुटेतव, देह पडेतव म्हणजे दंते गोपाळ बास आहेत ते चंदनवंदन या ठिकाणी थोर आशक्ती प्राप्त झाली आणि त्यांचं जे देह आहे ते देह पडेतव धावावे म्हणजे त्यांचं देह आता स्थिर झालेलं आहे. परंतु देह जरी स्थिर झालं तरी मन अजून सुरू आहे ना. आपण जिवंत आहोत, अजूनही आपण मेलेलो नाही. देह जरी नसलं तरी आपला जीव मात्र अजून आहे. देवाला जो जीव पाहिजे, जन्म जीवित
आपल्याला आपलं देह जे आहे त्या देहाच्या पेक्षाही आपला जो जन्म आहे आणि तो सुद्धा कसा पाहिजे, जीवितपूर्वक असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जीव असला पाहिजे. अशा प्रकारचं जिवंत आचरण आपल्याला आपल्या बाबतीमध्ये जे देवाला पाहिजे ते अजूनही आपल्याकडे शिल्लक आहे. जरी अशक्तता आली, म्हणजे आपण तापाने जर्जर झालो, आता काय झालं, आपलं देह जे आहे ते शांत झालं, थांबलं तिथे, परंतु त्याच वेळेला आपलं अंतःकरण जे आहे ते अजूनही जिवंत आहे. आपल्या देहामध्ये अजूनही आपला जीव जिवंतच आहे आणि त्या वेळेला आपल्याला मुखाने श्री किंवा मनाने म्हणा देवाचं नाम जे आहे ते घेता येतं, उच्चारण करता येतं. एक वेळ अशी येते की उच्चारण पण बंद होऊन जातं आणि मनामध्ये सगळं कळतंय परंतु बोलता येत नाही, ती ताकद राहिलेली नाही आता देहामध्ये. आता त्यावेळेला काय आहे, मरे तव करावे, मरेपर्यंत आता स्मरण करायचंय. आता जरी तुमचं आटन विजन वगैरे भिक्षा भोजन जरी होत नसेल तरी सुद्धा काही लोक वयस्कर झालेले आहेत, ते म्हणतात बाबा आमच्याकडनं काहीच विधी होत नाही. मग त्यांच्यासाठी आहे मरे तव करावे, म्हणजे आता मरेपर्यंत काय करायचं, स्मरण करायचं. नामस्मरण जे आहे त्यानेच आपल्या जीवनाचा शेवट झाला पाहिजे. आपल्या नातलगांची नावं आठवून आपला शेवट झाला नाही पाहिजे. देवाचं नाव आठवून आपल्या या देहाचा शेवट आपण केला पाहिजे आणि नाम घेत घेतच ते जीव त्याच्यातनं निघाला पाहिजे, म्हणजे ते सलगता राहते. ती सलगता कुठपर्यंत, पुन्हा संबंधी जेव्हा जीव जन्मतो त्यावेळी सुद्धा देवता तीर्थावर बुद्धी नाही, म्हणजे ते नाम एवढं रुजलेलं आहे की दुसरा जन्म झाला तरी सुद्धा देवतेंचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लागले पण नाही, देवतेंचा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये श्रद्धाभाव त्या जीवामध्ये नसतो. देवता तीर्थावर बुद्धी नाही तिथे पण. असं तुम्हाला दिसतं ना कधी कधी एखाद्या घरी एखादं मूल जन्मत, ते लहानपणापासूनच देवाची इतकी आवड असते, अभ्यासही होतो त्याचा आणि पुढे जाऊन स्मरण वगैरे कमी वयामध्ये मोठ्यांना सुद्धा कौतुक वाटतं का, हा कुठेतरी मागचा पूर्वजन्मीचा संस्कार आहे तो इथपर्यंत आलेला आहे, या जन्मात सुद्धा येतो. म्हणजे अनुसरल्याचं जे काही जन्म देणं आहे ते धड तुटे तव धावावे, देह पडे तव करावे. आणि हे वचन जे आहे ते आहे पडे तव धावावे, मरे तव करावे. जोपर्यंत शरीरामध्ये तुमच्या ताकद आहे तोपर्यंत जो जमेल तो विधी करा, जेवढा जमेल तेवढा देहिक व्यापार करा, सेवा करा. आणि ज्या दिवशी ते देह जे आहे ते आशक्ती त्यामध्ये प्राप्त होईल त्यावेळेला मग आपल्या मुखामध्ये नाम आहे, मनामध्ये अंतःकरणात नाम आहे, त्याद्वारे देवाला आम्हाला आठवायचं आहे. अशा पद्धतीने स्वामींनी या लीळेमध्ये आचार्य भट्टोबास तथा महादाईसा यांना नामस्मरणाच्या संदर्भामध्ये बहुतच निरूपण केलेलं आहे. अजूनही नामस्मरणाच्या संदर्भातल्या लीळा ज्या आहेत त्या अजूनही स्वामींनी त्यामध्ये निरूपण त्या संदर्भामध्ये केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण या सत्रामध्ये पूर्णपणे जे काही नामचिंतनाच्या संदर्भातल्या लीळा घेतल्या त्याच्यामध्ये उत्तरार्ध 609 क्रमांकाची ही लीळा, या लीळेचा जवळपास आजचा हा जो काही अजून एक सत्र आपण घेतला, अनेक सत्र झाले या लीळेचे आणि त्यातलं आजचं हे समारोपीय सत्र या लीळेचं सुद्धा आणि या निरूपणाचं सुद्धा आजचं हे समारोपीय सत्र या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे. दंडवत हो.